विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रकरण 3 मधले ठिकाणी राज्यशास्त्राचं प्रकरण 3 त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चा करतोय. भारतातील गरिबी आणि विकास. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाची तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. की ही संकल्पना पाहत असताना या ठिकाणी की भारताने या ठिकाणी जे काही धोरण आखलं ते त्याचं कधीच तडजोड त्यांनी केली नाही. राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडलं. त्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य असले, विचार मत व्यक्त करण्याचं असेल, निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचं, तसंच स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा लोकांना त्या काळामध्ये दिलं. आणि याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य या माध्यमातून व्यक्तीला त्या ठिकाणी मिळालं आहे. तर यासाठी महत्त्वाचे 3 पैलू आपण या ठिकाणी पाहणार आहोत की भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आहेत की भारताचा जो काही विकास झाला आहे त्याला काय कारण आहेत किंवा ती असे कोणते घटक महत्त्वाचे आहेत की त्यामुळे आज भारत आपण पाहतो की जगामधले सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर यामध्ये जर आपण पाहिलं, पहिलं पैलू जर पाहिला आपण की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, की भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजेच काय? औद्योगिकीकरण होईल. औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध झाला आणि पंडित नेहरूंच्या काळात कृषी क्षेत्राऐवजी आधुनिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा असेल, जलसिंचन असेल, ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. की भारताचं आधुनिक अर्थव्यवस्थेचं जर आधुनिकीकरण जर पाहिलं तर जी की भारताची पंचवार्षिक योजना आहे 1952 ते 57च्या काळामध्ये, त्या ठिकाणी त्या दुसऱ्या योजनेमध्ये औद्योगिकीकरणावरती भर दिला आणि नेहरूंच्या काळामध्ये कृषी क्षेत्रावर जे औद्योगिकीकरणावर भर दिला त्याचा अर्थ असा होतो की औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती होईल, उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती आणि लघुउद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांवरती भर दिला आणि त्या माध्यमातून कामगारांच्या वाढत्या संख्येला सुद्धा रोजगार उपलब्ध होणार होता. तो रोजगार शेती क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकत नव्हता असं नेहरूंना वाटलं आणि त्यांनी महत्त्वाचं जे काही पाऊल उचललं आधुनिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भातलं, तर यामध्ये उद्योग क्षेत्रावरती भर त्या ठिकाणी दिला. हा पहिला पैलू आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी पाहता येईल की आत्मनिर्भरता. की भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. तर आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे काय? भारताचे आयात पर्यायी धोरण. आता आत्मनिर्भरता आपण पाहिलं की आताच्या काळामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अशा प्रकारची एक हाक दिली आणि त्या हाकेला भारतातील बऱ्याच लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. आत्मनिर्भरता म्हणजेच काय? आपण स्वयंपूर्ण होणं. म्हणजे तसं पाहिलं तर भारताचे आयात पर्यायी धोरण म्हणजे एखादी वस्तू जर आपण आयात करत असेल तर तिला पर्याय भारतामध्ये शोधणे किंवा तिचा पर्याय आपल्याजवळ आसपास आहे का तो शोध घेणे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये स्वदेशी कारखाने असेल किंवा उद्योग विकसित करण्यावरती भर दिला गेला आणि त्याच्यातून भारताची जी आर्थिक प्रगती आहे ती प्रगती वेगाने घडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर दुसरं महत्त्वाचा पैलू की आत्मनिर्भरता. यामध्ये इतर राष्ट्राकडून आर्थिक मदत घेतली पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज जर पाहिलं तर भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढताना दिसून येत आहे आणि त्याला कारण आहे की चांगल्या प्रकारचे प्रधानमंत्री लाभले आणि त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्मनिर्भरता या संकल्पनेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे भारताला आयात पर्यायी धोरण कशा प्रकारे राबवता येईल याचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. तिसरा महत्त्वाचा पैलू आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. तर भारताने
विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला, त्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. आपण पाहिलं की यामध्ये भारताने विकासासाठी नियोजनाचं धोरण स्वीकारलं किंवा पंचवार्षिक योजनेचं धोरण राबवायचं, एक टार्गेट ठेवायचं 5 वर्षाचं आणि त्या 5 वर्षामध्ये त्या क्षेत्राचा विकास कशा प्रकारे आपल्याला करता येईल यासाठी नियोजन करून त्यासाठी धोरण राबवण्याचं काम शासन दरबारी करण्यात आलं आणि त्याच्यातून खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आलं. भारताची समाजवादाची संकल्पना या ठिकाणी कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावरती आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. 1960 ते 70च्या दशकामध्ये काही बदल घडले आणि 1960च्या दशकात शेती विकासावरती लक्ष केंद्रित केले आणि याच काळामध्ये भारतामध्ये हरित क्रांती झाली. त्या हरित क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारत जो काही अन्नधान्याचा आयात करत होता त्या 1960 ते 70च्या दशकामध्ये भारत हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला आणि आज आपण पाहतो की त्याचं आज जगाच्या जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची वस्तू अन्नधान्य आयात करण्याची वेळ येत नाही. त्याला कारण का 1960 ते 70च्या काळामध्ये भारताने केलेली प्रगती आणि ती प्रगती पुढं आली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक हरित क्रांती झाली. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठी उपक्रम फलदायी ठरत नव्हते आणि भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. या ठिकाणी एक प्रकारे विकेंद्रीकरण झालं की त्या ठिकाणी एका कुठल्या व्यक्तीला निर्णय घेता येत नव्हता आणि त्यामुळं कुठलीही योजना राबवल्यानंतर तिचं तात्काळ निर्मूलन होत नव्हतं आणि त्यामुळं 1980च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं आणि त्या आर्थिक संकटातून भारतात मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचं आर्थिक अडचण निर्माण व्हायला लागली. एक वेळ अशी आली की भारताला आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे भाग पडलं. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिले आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजले आहेत. जर आपण पाहिलं की भारताने नेहमीच आर्थिक वाढ कशी होईल, लोकांची जीवनशैली कशा प्रकारे सुधारेल किंवा लोकांना चांगल्या प्रकारे जीवन कशा प्रकारे जगता येईल किंवा सामाजिक न्याय कशा प्रकारे आपल्याला उभा करता येईल यासाठी शासनाने समतेवर आधारित असं धोरण त्या ठिकाणी राबवलं आणि त्यातून भारताला गरिबीच्या मदतीसाठी समग्र विकास आपल्याला कशा प्रकारे घडवता येईल यासाठी शासनाने वेळोवेळी विविध प्रकारचे कार्यक्रम योजले आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी भारतातील गरिबी कमी झाली. परंतु आजही आपण पाहतो की खूप कंडिशन बेकार आहे. आजही व्यक्तीला या ठिकाणी सकाळी अन्न मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. भारताच्या विकासाच्या धोरण काळानुसार बदलत गेले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडला. आपण पाहिलं की काळानुसार या ठिकाणी भारत स्वातंत्र्य मिळाले 47ला आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने भारताची या ठिकाणी अर्थव्यवस्था बदलायला सुरुवात झाली आणि या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावरती सुद्धा पडला आणि विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 80च्या दशकात हे धोरण बदलले. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 80च्या दशकात केले गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान या ठिकाणी सोडून देण्यात आले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. की आपण पाहिलं 80च्या दशकामध्ये धोरण बदललं आणि त्या काळामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी भरून काढण्यासाठी 1991च्या पुढील काळात
आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला वेगाने सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, खाजगीकरण घडवून आणलं आणि आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा करून पुढील काळामध्ये शासनाने जनतेचा पाठिंबा देखील मिळवला आणि या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताचे आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. या सुधारणांमुळे शासनाच्या भूमिकेमध्ये देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे एकीकडे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे असे आहे. एकीकडे सुधारणामुळे काय झालं की शासनाच्या धोरणात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आणि विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरित करणे, जे की सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंच्या काळामध्ये जे की सार्वजनिक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं, परंतु 91च्या काळानंतर बदल झाला आणि खाजगी क्षेत्राला प्रेरणा देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून दिलं आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे, समाजाचं उत्पन्न वाढवणं की जेणेकरून भारताची आर्थिक प्रक्रिया किंवा आर्थिक क्रिया वेगाने वाढेल. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे, ज्यांच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले पाहिजे. सरकारची विकासातील भूमिका संपली असा होत नाही. आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये मूलभूत सेवा जसे आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, स्वच्छ पाणी असेल इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. की यामध्ये खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळालं, परंतु सरकारची समाजासोबतची जी काही महत्त्वाची भूमिका आहे त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा बदल झाला. त्यामध्ये व्यक्तीला शिक्षण असेल, आरोग्य सेवा असेल, स्वच्छ पाणी असेल हे या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याच पद्धतीने 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह प्रसिद्ध झालेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली आहे. की 2018मध्ये जे काही सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये ऑक्सफोर्ड पॉवर्टी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह प्रसिद्ध जी काही केलेली आकडेवारी आहे त्यामध्ये भारताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरिबीच्या माध्यमातून खूप बदल झाला आणि या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005 ते 2006 आणि 2015 ते 16 दरम्यान अर्ध्यावर आले आणि 54.7 पासून तर 27.5 पर्यंत खाली आले आहे. तरी भारताच्या काही प्रदेशांमध्ये भीषण गरिबी आपल्याला दिसून येते. जर आपण या ठिकाणी पाहिलं की भारतातील गरिबी आणि विकासाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर या 3 पैलू तर आपण पाहिलेच, परंतु आजही आपण पाहिलं की भारताच्या विकासामध्ये जोपर्यंत गरीब वर्ग हा वरती येणार नाही का गरिबी जोपर्यंत त्याचं उच्चाटन होणार नाही तोपर्यंत भारताच्या विकासामध्ये भरीव अशा स्वरूपाचं वाढ होऊ शकत नाही. सार्वजनिक क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्राला सुद्धा खाजगी क्षेत्राचा सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे, तरच भारताच्या विकासामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल असं या ठिकाणी मला या मुद्द्याच्या माध्यमातून सांगावंसं वाटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा गरिबी आणि विकास या संदर्भातली माहिती तुम्हाला समजली असेल आणि असं आपण गृहीत धरू नवीन तासाला नवीन मुद्दा आपण त्या ठिकाणी घेऊ.